Hello students, welcome to the DC Janta. Now we are going to start our next lecture of genetic basis of inheritance. लास्ट लेक्चरला आपण नाही का टेस्ट क्रॉस आणि त्याच्यानंतर बॅक क्रॉस घेतला होता. यापर्यंत जो आहे आता न्यूओ मेंडेलिझम किंवा मेंडेलियन व्हेरिएशन नाही का ह्या गोष्टी याच्यामध्ये पाहणार आहोत इथे. सो फर्स्ट ऑफ ऑल that Mendelian व्हेरिएशन. त्या मेंडलचं हे झाल्याच्या नंतर की नवीन काय म्हणजे दुसऱ्या प्लांट मेंडलने फक्त सिलेक्ट कुठला केला होता पी प्लांट सिलेक्ट करता बरोबर आहे. त्याच्यानंतर फक्त पी प्लांटवरती एक्सपेरिमेंट नाही का हा त्याने लकी होता मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय कारण पी प्लांट हे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स दाखवत होता त्यामुळे एकतर टॉल डॉर्फ रेड त्याच्यानंतर सॉरी येल्लो त्याच्यानंतर ग्रीन ह्या प्रकारचे दाखवत. परंतु आता हे दुसऱ्या पण स्पेसिसवरती अप्लाइड होतो का तर आपण त्याच्यामध्ये बघणार आहे की व्हेरिएशन्स जे आहेत का मेंडेलियन प्रिन्सिपल जे आहेत का त्याला होतं. व्हॉट इज बाय लोकस बाळांनो लोकस जो आहे दॅट इज आता हा क्रोमोझोम दॅट क्रोमोझोम हॅव द व्हॉट अ पेअर ऑफ क्रोमोझोम यू नो ह्युमन बीइंग्स हॅव द व्हॉट हाऊ मेनी क्रोमोझोम किती आहे सांगा मला 46 नंबर. पण पेअर किती करतो आपण हे पी प्लांट मध्ये किती होता 2n ची व्हॅल्यू किती होती 7 म्हणजे टोटल याच्यामध्ये किती आहे n ची व्हॅल्यू म्हणजे किती झाली तुमची 14. सो व्हॉट इज अ लोकस. आता लोकस बघा फर्स्ट ऑफ ऑल हा एक जीन आहे हा एक आहे तर यामध्ये दॅट सिंगल जीन अँड 2 एलेल्स काय सिंगल जीन आणि 2 एलेल्स. कन्सिडर करा की याच्यावरती हे कॅपिटल टीचा एलेल आहे कुठला आहे कॅपिटल टीचा एलेल आणि याच्यावरती कुठला आहे तुमचा स्मॉल टीचा एलेल. आता तुम्हाला माहिती आहे कॅपिटल टी फॉर द व्हॉट डॉमिनेटिंग कॅरेक्टर अँड स्मॉल टी फॉर द व्हॉट रेसेसिव्ह कॅरेक्टर. आता हा जे दोन आहेत का दीज बोथ आर द होमोलोगस पेअर. तर हे होमोलोगस पेअर वरती आहेत म्हणजेच काय सिंगल जीन आहे बट 2 एलेल्स आहे. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज इंट्रा ॲलेलिक. काय म्हणतो आपण त्याला इंट्रा ॲलेलिक. इंट्रा म्हणजे काय सेम तुम्ही फिजिक्स मध्ये सुद्धा बघता इंट्रा मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच काय दोन सेम मॉलिक्युल असतील त्याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो त्याला काय म्हणतो आपण इंट्रा मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आता हा जो आहे का याच्यामध्ये एक्झाम्पल येतो तुमचा इनकम्प्लीट डॉमिनन्स पहिला आणि जो सेकंड आहे कोडॉमिनन्स. ठीक आहे काय तुमचा इनकम्प्लीट डॉमिनन्स आणि कोडॉमिनन्स. आतापर्यंत बघत आलो होतो की जर का हेट्रोझायगस कंडिशन मध्ये जो डॉमिनेटिंग असतो त्याचा कॅरेक्टर फुल्ली एक्सप्रेस होत होता काय होत होता फुल्ली एक्सप्रेस होत होता. पण यामध्ये जे आहे का इनकम्प्लीट शब्दाच्या याच्यावरती जा इनकम्प्लीट म्हणजे काय तो कंप्लीट नाहीये. कोडॉमिनन्स म्हणजे काय की सोबत किंवा संगत मध्ये समजलंय का तर सोबत किंवा संगत मध्ये. तर फर्स्ट ऑफ ऑल बघूया इनकम्प्लीट डॉमिनन्स. सो इनकम्प्लीट डॉमिनन्स विच इज सीन इन द व्हॉट अ प्लांट्स अँड सम ऑफ द व्हॉट अ ॲनिमल्स. ते आपण बघूया की कुठल्या प्लांट्स मध्ये नाही का हा दिसतो इथे. फर्स्ट ऑफ ऑल हे बघा बाळांनो इनकम्प्लीट डॉमिनन्स. इनकम्प्लीट म्हणजे काय जो कंप्लीट नाहीये. जर का आपण एखादा कलर फ्लावर घेतला होता कशामध्ये पी प्लांट मध्ये तर कलर फ्लावर आणि त्याच्यानंतर नाही का कुठला तुमचा व्हाईट फ्लावर याच्यामध्ये आपण क्रॉसिंग केलं तर आपल्याला सगळे काय मिळायचे डॉमिनेटिंग कॅरेक्टर म्हणजेच कुठला कलर फ्लावर. पण
तो कम्प्लीट डॉमिनन्स होता. म्हणून लॉ ऑफ डॉमिनन्स आपण युनिव्हर्सल नाहीये असं म्हटलो. काय एक्झाम्पल, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ दिस? द पार्शियल एक्सप्रेशन ऑफ बोथ alleles. ठीक है, both alleles is called as incomplete dominance. आता कसं पार्शियल लक्षात घ्या. द बेसिक एक्झाम्पल इज व्हॉट? मिराबिलिस जलप्पा, नॉट अ कटप्पा. व्हॉट? जलप्पा. कुठला आहे एक्झाम्पल? मिराबिलिस जलप्पा. ठीक है, और विच इज ऑल्सो कॉल्ड एज 4 o'clock प्लांट. काय म्हणतो आपण त्याला? मिराबिलिस जलप्पा. त्याला दुसरं नाव काय बोला? 4 o'clock प्लांट. और स्नॅपड्रॅगन, त्यालाच डॉग फ्लावर सुद्धा म्हणतो आपण. ठीक आहे, स्नॅपड्रॅगन और द व्हॉट? डॉग फ्लावर सुद्धा म्हणतो. तर लक्षात घ्या, इनकम्प्लीट अँड द कम्प्लीट. पार्शियल म्हणजे काय? अर्धा अर्धा, म्हणजे 50-50% एक्सप्रेशन ऑफ द बोथ द कॅरेक्टर्स इन द सेकंड जनरेशन. एक्झाम्पल, आता मिराबिलिस जलप्पा जो आहे का, याच्यामध्ये एक्सपेरिमेंट करून बघूया की एक्सपेरिमेंटली कसं. सो फर्स्ट ऑफ ऑल, इन दिस द रेड फ्लावर, capital R. What is this? That is a red homozygous. ठीक है, रेड homozygous क्रॉस विथ व्हाईट. सॉरी, व्हाईट याच्यावर दिसणारच नाही, त्यामुळे आपण नाही का येलो घेऊया. ठीक आहे, सो स्मॉल आर दॅट इज व्हॉट? अ homozygous व्हाईट. तर सांगा बाळांनो, कुठला फ्लावर घेतला आपण? म्हणजे दोन हे घेतले. पहिला याच्यामध्ये कुठला घेतला आपण? रेड फ्लावर क्रॉस विथ व्हॉट? व्हाईट फ्लावर. अकॉर्डिंग टू द मेंडलच्या कुठल्या लॉनुसार? डॉमिनन्स लॉनुसार. कशामध्ये? जर का समजा आपण पी प्लांट घेतला असता तर हा डॉमिनेटिंग आहे, म्हणजे हेट्रोझायगस कंडिशन मध्ये तोच एक्सप्रेस झाला असता. पण यामध्ये जर बघितलं तर हा तुमचा पॅरेंटल जनरेशन झाला. काय झाला? हा पॅरेंटल, त्यालाच आपण P1 सुद्धा म्हणतो. बरोबर आहे. नेक्स्ट, आता याचे गॅमेट्स कसे बनणार? 2 to the power n, म्हणजे देर इज व्हॉट? अ 0 हेट्रोझायगस आहे. सो देर इज अ 1 टाइप ऑफ द गॅमेट्स. सो गॅमेट इज व्हॉट? अ capital R and small r. What is this? गॅमेट्स. काय म्हणतो आपण त्याला? बोला गॅमेट्स. ह्या दोघांची ज्यावेळेस क्रॉस होईल तर आपल्याला काय मिळेल? देर इज अ कॅपिटल R, स्मॉल r. तर अकॉर्डिंग टू मेंडल आपण काय केलं होतं की जर हा डॉमिनेंट आहे आणि हा काय तुमचा रिसेसिव्ह आहे, तर रेड डॉमिनेंटिंग आहे आणि हा जर का समजा रिसेसिव्ह आहे, तर हा टोटल काय असायला पाहिजे? काय असायला पाहिजे? तर बोला देर इज व्हॉट? अ रेड फ्लावर. बरोबर आहे. पण असा नसतो. लक्षात घ्या, पण असा नसतो. सर का? कारण इनकम्प्लीट डॉमिनेंट बघतो. काय बघतोय आपण? बोला इनकम्प्लीट डॉमिनेंट. सो इन दॅट केस देर इज अ इनकम्प्लीट डॉमिनन्स. हा येतो तुमचा पिंक. कुठला येतो तुमचा? पिंक. नो रेड वन. म्हणजेच ना तर रेड निघाला ना तर व्हाईट निघाला. व्हाईट आहे का? नो. रेड आहे का? नो. म्हणजे दोघांचे किती झाले? 50% ऑफ द कॅरेक्टर्स. किती झाले तुमचे? 50% कॅरेक्टर्स नाही का हे होऊन नाही का नवीन कलर इथे मिळाला, तो म्हणजे काय? पिंक. आता
परत याच्यामध्ये व्हॉट इज दिस F1 जनरेशन, काय म्हणतो आपण त्याला, बोला F1 जनरेशन. तर आता दोन हेट्रोझायगस पिंक्स आपण क्रॉस करून बघूया. व्हॉट विल हॅपन. ओके, देर इज व्हॉट अ क्रॉस बिटवीन द सेल्फिंग ऑफ दिस in a Punnett square method. Means capital R small r cross with what a capital R small r. हेट्रोझायगस किती आहे, एक, म्हणजे टू टू द पॉवर 1. नंबर ऑफ गॅमेट्स 2 टाइप्स. किती मिळतात आपल्याला, 2 टाइप्स. बघा, देर इज व्हॉट अ फिमेल अँड व्हॉट अ मेल. कॅपिटल R स्मॉल r, कॅपिटल R small r. What will get? First of all, we'll get what? Capital R, capital R. Then small r, small r. Then capital R, small r, capital R, small r. बाळांनो, जर का इथं बघितलंय, हा म्हणजे कोण झाला, हा म्हणजे कोण झाला, हा कम्प्लिटली रेड. काय झाला हा सांगा मला, रेड. हे हा वाला कोण झाला तुमचा, पिंक. हा सुद्धा काय झाला तुमचा, पिंक. हा काय झाला तुमचा, व्हाईट. काय झाला तुमचा, व्हाईट. सो इन दॅट F2 जनरेशन देर इज व्हॉट अ capital R is 2, capital R small r, capital R small r, small r small r. Means these are the what a complete red. These two are what a complete pink. आणि लास्टचा कसाला बोला बाळांनो, व्हाईट. काय आलं तुमचा, व्हाईट. सो कॅन आय से दॅट जर मी बाहेरून बघितलं तर मला कलर्स काय दिसत आहेत याच्यामध्ये, एक रेड दिसतोय, 2 पिंक दिखा, और एक क्या दिखा मेरे को, व्हाइट दिखा. सो द फिनोटाइपिक रेशियो इज 1:2, 2:1. कायचा फिनोटाइपिक रेशो, 1:2, 2:1. सर जीनोटाइपिक रेशो ऑल्सो सेम. सो जीनोटाइपिक रेशो इज ऑल्सो व्हॉट, आपण काय करतो, जेनेटिक कॉम्बिनेशन बघतो जीनोटाइपिक रेशो मध्ये. क्लिअर. सो कॅपिटल आर म्हणजे हा होमोझायगस रेड, 2 हेट्रोझायगस पिंक, 1 होमोझायगस व्हाईट. सो दिस इज ऑल्सो 1:2, 2:1. जर का एक्झामला क्वेश्चन आलाच काय की बाबा याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा नाही का काय दिसतोय, मला सांगा कुठल्या प्रकारचा दिसतोय, फिनोटाइपिक as well as genotypic ratio are same, which is 1:2, 2:1. काय असतो, 1:2, 2:1. यप, सॉरी फॉर इंटरमेंट. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया, दुसरा आणखीन एक एक्झाम्पल. जर का ॲनिमल्स मध्ये दॅट इज अ अंडा ल्युशियन फॉल, म्हणजेच कोंबडी. हे स्वीडन मध्ये तुम्हाला बघायला मिळतं. कोण, देर इज व्हॉट अ द फॅमिली ऑफ व्हॉट अ, कशामध्ये, कॉक मध्ये येतं हे. आता देर इज अ 2 टाइप्स. अँडल्युशन मध्ये काय, देर इज अ कॅपिटल बी फॉर व्हॉट अ ब्लॅक. ठीक आहे. कॅपिटल बी स्मॉल बी फॉर व्हॉट ब्लू. कॅपिटल स्मॉल बी व्हॉट व्हाईट. ठीक आहे. कॅपिटल ब्लू, स्मॉल बी इज व्हॉट अ. ह्यामध्ये जर का क्रॉस करायला बघितलं आपण तर कॅपिटल ब्लॅक झाला बघा. इन दॅट कॅपिटल बी क्रॉस विथ द स्मॉल बी. व्हॉट इज दिस, capital B and the what a small b. In this you can see there is what a black fall. हा काय तुमचा ब्लॅक म्हणजेच कसा आहे, काळा कोंबडा. आणि कोंबडी कशी आहे बोला, कोंबडी कशी आहे तुमची, व्हाईट. कशी आहे, व्हाईट. हे झालं तुमचा पॅरेंटल जनरेशन. हे आपण इनकम्प्लीट डॉमिनन्सचा सेकंड एक्झाम्पल बघतोय. काय बघतोय आपण, त्याचा सेकंड एक्झाम्पल बघतोय. So what is the gamete, capital B and small b.
when cross there is what? A capital B, small b. What is this? ब्ल्यू. काय तो तुमचा ब्ल्यू. म्हणजेच ब्लॅक आलाय का? नो. व्हाईट आलाय का? नो. इन बिटवीन आलाय. दॅट इज द अनदर एक्झाम्पल ऑफ व्हॉट? इनकम्प्लीट डॉमिनन्स. हा तुमचा काय झाला? F1 generation. Means I can state there when a pure black cross with what? A pure white. In F1 generation all are what? All are blue in color. कसा आहे तुमचा? Blue in color. If you go for the what? A selfing. सेल्फिंग म्हणजे काय बाळांनो? ह्या दोघांचा क्रॉस केला. काय? कॅपिटल बी स्मॉल बी क्रॉस विथ कॅपिटल बी स्मॉल बी. मीन्स बोथ आर व्हॉट? अ ब्लू ब्लू. ठीक आहे. गॅमेट्स काय येणार? कॅपिटल बी स्मॉल बी कॅपिटल बी स्मॉल बी. सो मेन्शन दिस गॅमेट्स ओव्हर हियर. कॅपिटल बी स्मॉल बी कॅपिटल बी स्मॉल बी क्रॉस there is what? A female and male. Means male and female both are what? A blue. याच्यामध्ये काय घेतलं होतं आपण? ब्लॅक. जर मेंडलच्या लॉ नुसार म्हटलं तर आपल्याला याच्यामध्ये काय मिळायला पाहिजे होतं? टोटली ब्लॅक मिळालं. म्हणून हे व्हेरिएशन ऑफ द प्रिन्सिपल्स आहे मेंडलचे, की मेंडलच्या नंतर जे आहे का ह्या प्रकारे नाही का वेगवेगळ्या ॲनिमल्समध्ये किंवा प्लांट्समध्ये क्रॉसिंग करू बघितलं, परंतु तो लॉ ऑफ डॉमिनन्सला फॉलो केलाय का? नाही केला. सो दॅट्स वाय इट कम्स इन टू वॉट? अ इनकम्प्लीट डॉमिनन्स इज द वॉट? अ challenge to the Mendel's first law, law of dominance. Capital B, capital B, capital B, small b, capital B, small b, small b, small b. So in this case, this is what? A कुठला जनरेशन आहे तुमचा? F2. कुठला जनरेशन आहे तुमचा? F2. तर याच्यामध्ये रेशो इज व्हॉट? कॅपिटल बी कॅपिटल बी कॅपिटल बी स्मॉल बी अँड स्मॉल बी स्मॉल बी. कॅपिटल बी स्मॉल बी अँड द स्मॉल बी स्मॉल बी. मीन्स एक कंप्लीट काय मिळालं तुम्हाला? होमोझायगस ब्लॅक. दोन काय मिळाले तुम्हाला? ब्लू. आणि एक काय मिळाला तुम्हाला? बोला काय मिळाला? व्हाईट. वेन काळा कोंबडा अँड द व्हाईट कोंबडी क्रॉस विल गेट द ब्लू कोंबडी. वेन टू ब्लू कोंबडी क्रॉस देन विल गेट अगेन द वन ब्लॅक टू वन ब्लू दोन ब्लू आणि एक काय तुमचा? व्हाईट. सो देर इज व्हॉट? 1. दिस इज 2 and 1. So the phenotypic ratio 1:2, 2:1, and the genotypic ratio also 1:2, 2:1. तर genotypic as well as phenotypic ratio is also same in the what? Another one. तर पहिल्या याच्यामध्ये काय बघितलं बाळांनो आपण? की वेन कुठला? मिराबिलिक जलापा वेन क्रॉस देर इज व्हॉट? अ रेड फ्लावर क्रॉस विथ द व्हाईट वन. अकॉर्डिंग टू मेंडल काय मिळायला पाहिजे होतं? रेड. कारण लॉ ऑफ डॉमिनन्स नुसार. पण याचा कॅरेक्टर म्हणजे रेडचा कॅरेक्टर 50% एक्सप्रेस झाला, व्हाईटचा कॅरेक्टर 50. सो 50-50 झालाय. म्हणून काय झाला? हा पिंक. मग आपण याची क्रॉसिंग केली आहे. याची क्रॉसिंग केल्याच्या नंतर काय मिळालं मला? बोला. गॅमेट्स कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल आर आणि स्मॉल आर. बरोबर आहे ना? आता हे गॅमेट्स क्रॉसिंग मिळतं आपल्याला काय मिळाले? 2. कॅपिटल आर होमोझायगस दॅट इज अ रेड and this is the pink and what is this? White. So the ratio of incomplete dominance, the phenotypic as well as genotypic ratio is what? 1:2, 2:2, 1. Next, co-dominance. को या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. आपण बघतो सायन्स मध्ये वाचतो बरोबर वेळेस की को वर्कर म्हणजे काय? मेन वर्कर सोबत एखादा काम करणारा त्याला काय म्हणतो आपण तिथे? को-वर्कर. सो को-डॉमिनन्स, व्हॉट इज द co-dominance? डिफाइन कसं करायचं? हा, सायमल्टेनियसली expression of both character. Okay, simultaneously expression of both character is called as
इज कॉल्ड ॲज को डॉमिनन्स. ठीक आहे. म्हणजे इनकम्प्लीट मध्ये काय होतं, पार्शियली होता. पार्शियली म्हणजे काय, हाफ त्याचा एक्सप्रेस झाला, हाफ याचा एक्सप्रेस झाला. पण इथे सायमल्टेनियसली म्हणजे काय, फुल्ली म्हणजेच काय, देर इज व्हॉट अ 100% एक्सप्रेशन ऑफ बोथ कॅरेक्टर. ठीक आहे. 100% एक्सप्रेशन ऑफ व्हॉट अ बोथ कॅरेक्टर. फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ दिस. तर एक्झाम्पल्स काय याच्यामध्ये बघूयात. पहिला आहे कोट कलर ऑफ कॅटल्स. ठीक आहे. अँड सेकंड इज व्हॉट ABO टाइप ऑफ व्हॉट अ ब्लड ग्रुप. ह्युमन मध्ये आपल्यामध्ये ABO टाइप ऑफ ब्लड ग्रुप असतो, AB किंवा O. तर कोट कलर ऑफ द व्हॉट अ कॅटल्स म्हणजे काय, कॅटल म्हणजे कोण, गुरढोरं. जर का आपण बघितलं कॅटल, तुम्ही बघता कधी कलर एकदम पूर्ण व्हाईट असतो, कधी तांबूस रंगाचा असतो, कळालं का, कधी चट्ट्या पट्ट्यावाला असतो. चट्ट्या पट्ट्यावाला म्हणजे नेमकं काय की त्याच्यावर व्हाईट पॅचेस असतात, त्याच्यानंतर नाही का ब्राऊन पॅचेस असतात, असे पण आपण कॅटल्स बघतो. कॅटल म्हणजे काय, म्हशी नाही आपल्या, बैल, त्याच्यानंतर गाया. ओके, ऑल द गाईज अँड व्हॉट बैलास दॅट कम्स इनटू व्हॉट अ कॅटल. तर त्याचा जो कलर आहे तो स्किनला नसतो, त्याच्या हेअर्सला असतो. सो दॅट इज व्हॉट अ हेअर्सचा कलर. सो फर्स्ट ऑफ ऑल द एक्झाम्पल बघूया आपण, कोट color of what a cattles. So first example we are going to start, it's what a coat colors of cattle. ठीक है. In this if we go, there is what a red color, म्हणजे लाल कलरची जर का समजा गाय असेल आणि त्यांनी नाही का पांढऱ्या बैलाशी काय केलंय, हे केलंय. आपण नाही का दुसरा घेऊया, याच्यामध्ये तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जे दिलेलं आहे ते बघू घ्या. देयर इज व्हॉट अ डब्ल्यू क्रॉस विथ व्हॉट अ स्मॉल डब्ल्यू. डब्ल्यू इज व्हॉट अ रेड कलर आणि हा कसा आहे तुमचा व्हाईट कलर. सो कन्सिडर दॅट इज अ मेल अँड व्हॉट इज दिस फिमेल. तर फिमेल जी गाय आहे ती कशी आहे, कम्प्लिटली रेड कलर. आणि हा कसा आहे, रेड म्हणजे थोडासा ब्राउनिश तांबूस कलर जे म्हणतो आपण तसं, एकदम लाल कलरची गाय तर मी तर नाही पाहिली आणखी. आणि व्हाईट जो आहे का म्हणजे टोटली पांढरा बैल. सो दॅट पांढरा बैल अँड द व्हॉट अ लाल गाय, ह्या दोघांचं लग्न इन द सेन्स ऑफ व्हॉट मेटिंग झालं. सो व्हॉट विल द गॅमेट विल गो, कॅपिटल आर फॉर व्हॉट, कुणासाठी आहे सांगा मला, कॅपिटल आर फॉर द रेड साठी, बरोबर आहे का, सॉरी कॅपिटल डब्ल्यू हियर, कॅपिटल डब्ल्यू फॉर व्हॉट अ रेड साठी, आणि स्मॉल डब्ल्यू कशासाठी आहे सांगा मला, व्हाईट साठी. अँड इकडे काय गॅमेट्स येणार, स्मॉल डब्ल्यू. ठीक आहे. when these are the cross we'll get the what a capital W and the small w. आता मला सांगा हा रेड येणार का व्हाईट येणार, काय येणार, रेड येणार का व्हाईट येणार. सो ना तर रेड येणार ना तर व्हाईट येणार. दिस कॉल्ड इज व्हॉट अ रोन. रोन कलर म्हणजे काय, चट्टा पट्टा वाला. कसं आहे म्हणजे हे कंप्लीट नाही का रेड झाला, ओके, ही कॅटल काय झाली तुमची रेड झाली, म्हणजेच कोण झाला तुमचा डब्ल्यू क्रॉस विथ व्हॉट अ व्हाईट, स्मॉल डब्ल्यू. काय मिळाला तुम्हाला बोला, दॅट्स अ पॅचवाला, म्हणजे देर इज व्हॉट अ रेड पॅचेस आर द प्रेझेंट ऑन द व्हाईट. तर मला बाळांनो तुम्ही सांगा, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला व्हाईट पण दिसतंय, म्हणजेच कुणाचा आहे तुमचा
स्मॉल डब्ल्यू आणि रेड पण दिसतंय म्हणजे कोण झाला डब्ल्यू. तर दोन्ही हे कॅरेक्टर एक्सप्रेस आहेत. सो सायमल्टेनियसली एक्सप्रेशन ऑफ बोथ द कॅरेक्टर इज कॉल्ड ॲज कोडॉमिनन्स. तर याच्यामध्ये कॅपिटल डब्ल्यू आणि स्मॉल डब्ल्यू हे येणार इथे, कळालं का? आता याच्यामध्ये याची सेल्फिंग करून बघूया. सो सेल्फिंग ॲट व्हॉट F1 जनरेशन. काय तुमचा F1 जनरेशन. सो F1 जनरेशन मध्ये सगळेचे सगळेच कसे आले तुमचे रोन कलर व्हेन आय क्रॉस विथ दॅट. सो इनकम्प्लीट आणि कोडॉमिनन्स मधला फरक काय? इनकम्प्लीट मध्ये अर्धा अर्धा एक्सप्रेस झाला, म्हणजे ना तर कम्प्लीट रेड झाला ना तर कम्प्लीट व्हाईट झाला, तो पिंक झाला, बरोबर आहे की नाही? पण यामध्ये कोडॉमिनन्स मध्ये काय झालंय की सायमल्टेनियसली आणि 100% एक्सप्रेशन ऑफ व्हॉट बोथ द कॅरेक्टर्स, दॅट इज अ रोन. सो आता इट इज अ पॅरेंटल जनरेशन 1, it's a gametes. F1 generation, parental generation 2, when two rows क्रॉस. म्हणजे याची आता काय केली आपण सेल्फिंग केली. काय मिळाले बाळांनो गॅमेट? कॅपिटल डब्ल्यू एक, स्मॉल डब्ल्यू, कॅपिटल डब्ल्यू अँड स्मॉल डब्ल्यू मिळालं का? हा तुमचा पॅरेंटल जनरेशन सेकंड. आणि काय आहे तुमचे हे गॅमेट्स. ज्यावेळेस यांची आपण क्रॉसिंग करूया, कळालं का? ज्यावेळेस यांची आपण क्रॉसिंग करूया, सो विल गेट आफ्टर द क्रॉस इन पुनेट स्क्वेअर मेथड ॲज इट इज आपला पुनेट स्क्वेअर मेथड. कॅपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू, कारण याच्यापासून गॅमेट्स काय मिळाले? कॅपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू, कॅपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू at male and the what capital W and small w. What will get? Capital W, capital W, capital W, small w, capital W, small w and small w, small w. Just 2 सेकंड विचार करा, हा काय असेल? यस रेड. हा काय असेल? चट्टापट्टा रोन. हा काय असेल? यस चट्टापट्टा रोन. हा काय असेल? व्हाईट. So in F2 generation, so what is the phenotypic and the genotypic ratio? So the phenotypic ratio is काय येणार? इथे आपण नाही का रिझल्ट काढूया. सो रिझल्ट इज व्हॉट? कॅपिटल डब्ल्यू, कॅपिटल डब्ल्यू, देन कॅपिटल डब्ल्यू, स्मॉल डब्ल्यू, देन कॅपिटल डब्ल्यू, स्मॉल डब्ल्यू, देन small w, small w. You can see over here capital W, small w आणि फायनली काय स्मॉल w, स्मॉल w. तर यामध्ये जर बघितला तर एक तुमचा काय तुमचा बोला रेड, दोन काय तुमचे रोन आणि एक काय तुमचा व्हाईट. क्लिअर? काय तुमचा एक रेड आहे, दोन रोन आहे आणि एक काय तुमचा व्हाईट आहे. सो इन दॅट केस there is what 1s2 2s2 1. so incomplete dominance आणि कोडॉमिनन्स यामध्ये फिनोटाइप रेशो सेम असतो, तो म्हणजे कुठला 1s2 2s2 1. so what is the genotypic ratio? means genetic combination. genetic combination बघितला, होमोझायगस रेड एक आहे, हेट्रोझायगस रोन किती आहेत? दोन आहेत आणि व्हाईट किती आहे सांगा मला? एकच आहे. सो दिस ऑल्सो टू व्हॉट अ सेम. म्हणजे द फिनोटायपिक प्लस जिनोटायपिक रेशो इज व्हॉट अ सेम. सो फिनोटायपिक इज इक्वल टू व्हॉट अ जिनोटायपिक रेशो. कशामध्ये येणार? तुमच्या कोडॉमिनन्स मध्ये. तर एक एक्झाम्पल आपण कुठला बघितला? कुठला? कॅटलचा कोटचा कलर. Now next example is what? A human blood group. Second example we'll see ठीक है काय? Human blood group. You know human blood group is what? The A B O type. कुठला असतो तुमचा? A B O टाइप. ह्याच्यामध्ये जे ॲलेल्स आहेत दॅट कम्स इन टू व्हॉट? की मल्टिपल ॲलेलिझम मध्ये येतो. कशामध्ये येतो हा? मोर दॅन 2 ॲलेल्स इज कंट्रोल द व्हॉट? अ सिंगल कॅरेक्टर्स.
तर परंतु आपल्याला मल्टिपल ॲलिझममध्ये हा यायचा नाही आहे, आपल्याला फक्त को डॉमिनन्सचा बघायचा, जो की कुठला असतो तुमचा ए बी टाईप ऑफ ब्लड ग्रुप जो आहे तो को डॉमिनन्सचा एक्झाम्पल आहे. आणि को डॉमिनन्सची डेफिनेशन काय होती, सायमल्टेनियसली एक्सप्रेशन ऑफ बोथ द कॅरेक्टर्स, म्हणजेच काय की एक आणि हे दोन्हीही कॅरेक्टर्स नाही का याच्यामध्ये यायला पाहिजे. एक्झाम्पल कॅपिटल आय ए, कॅपिटल आय बी आणि स्मॉल आय. These two are the what a dominating character and this is one is what a recessive character. लक्षात घ्या काय हे दोन्ही पण डॉमिनेटिंग कॅरेक्टर. मग मला एक सांगा, जर का समजा ए ब्लड ग्रुप यायचा असेल तर काय असणार आहे, कॅपिटल आय ए, कॅपिटल आय ए, म्हणजे हे आले झाला सेम होमोझायगस आहे, म्हणजे हा होमोझायगस आहे आणि प्युअर ए आहे. सेकंड याच्यामध्ये काय करू शकतो, आणखी दुसरा कॅपिटल आय ए आणि स्मॉल आय. मला एक सांगा बाळांनो, स्मॉल आय आला आणि हा रिसेसिव्ह आहे. अकॉर्डिंग टू मेंडल आपण काय म्हटलं होतं की जो रिसेसिव्ह कॅरेक्टर आहे तो काय एक्सप्रेस होत नाही, कळालं का. मग तुम्ही म्हणशाल सर हे तर को डॉमिनन्समध्ये घेत आहे, पण को डॉमिनन्सचे हे एक्झाम्पल येत नाही. ए बी टाईपचा जो ब्लड ग्रुप आहे तो येतो, तो कसं बघा आता. त्याच्यानंतर बी जर बघितला, सांगा मला काय येणार, कॅपिटल आय बी, कॅपिटल आय बी. परत बीचा दुसरा कुठला येऊ शकतो, कॅपिटल आय बी आणि स्मॉल आय. ठीक आहे. त्याच्यानंतर ए बी टाइप ऑफ ब्लड ग्रुप, काय ए बी टाइप ऑफ ब्लड ग्रुप. सो इन ए बी टाइप ऑफ कॅपिटल आय ए अँड व्हॉट अ कॅपिटल आय बी. हे बघा बाळांनो, इथे हा आहे तुमचा कोडॉमिनन्सचा एक्झाम्पल. काय की ए बी म्हणजेच काय झालं, हा पण डॉमिनेटिंग आहे कॅपिटल आय ए, हा पण डॉमिनेटिंग आहे कॅपिटल आय बी. म्हणजे हा ए आहे का, नाही. बी आहे का, नाही. दोन्ही पण एक्सप्रेशन झाले. म्हणजेच काय तर ए बी टाइप ऑफ, इथे आपण लिहू शकतो काय की ए बी ब्लड ग्रुप is an example of कोडॉमिनन्स. हा एक्झामला क्वेश्चन आला होता काय त्याच्यामध्ये. जर फिनोटायपिक आणि जिनोटायपिक बघितलं तर मला एक सांगा, हा एक क्वेश्चन आला होता, जस्ट एक्स्ट्रा मी घेतो याच्यामध्ये. आणि ओ कसं असतं रे बाळांनो, ओ स्मॉल आय स्मॉल आय, तर हा ओ झाला. तर तुम्ही इथे बघा जिनोटायपिकली बघितलं तर हा बरं, जर फिनोटायपिक बघितलं तर ब्लड ग्रुप कसा आहे तुमचा, फिनोटायपिक जर पाहिलात तर काय तुमचा ए बी अँड ओ. म्हणजे बाहेरून बघितलं तर काय किती टाईपचे ब्लड ग्रुप आहे आपल्यामध्ये, ए बी आणि ओ. तर फिनोटायपिक किती असतो तुमचा 4. किती असतो तुमचा 4. जिनोटायपिक बघा, जिनोटायपिक ए चे दोन याच्यामध्ये होतात, एक तर कॅपिटल आय ए और कॅपिटल आय ए स्मॉल आय. बरोबर आहे. बी चं काय बाळांनो, कैपिटल आई ए, सॉरी कभी कभी ये भी सुनता नहीं है. कैपिटल आई बी और कैपिटल आई बी स्मॉल आय. ठीक आहे. त्याच्यानंतर ए बी चा काय येतो बाळांनो, कॅपिटल आय ए अँड द व्हॉट अ कॅपिटल आय बी. आणि ओ चा काय येतो स्मॉल आय स्मॉल आय. जर इकडे व्यवस्थित बघितला जिनोटायपिक मध्ये ए चे किती आहे तुमचे 2 आहेत, दिसतंय. बी चे किती आहे तुमचे 2 आहेत जिनोटाइप. याचे किती आहे तुमचा एकच आहे, याचा किती आहे एकच आहे. म्हणजे 1 2 3 4 5 6. तर ब्लड ग्रुप किती आहे तुमचा 6 जिनोटाइप. आणि हे जनरल क्वेश्चन आला होता, इन ह्यूमन ब्लड ग्रुप हाऊ मेनी फिनोटाइप अँड द हाऊ मेनी जिनोटाइप्स. तर आन्सर इज व्हॉट 4 फिनोटाइप अँड द 6 जे आहे ते काय तुमचे जिनोटाइप. सो दिस इज अँड द एक्झाम्पल ऑफ व्हॉट, बोला काय आहे तुमचा एक्झाम्पल ऑफ व्हॉट को डॉमिनन्स. नेक्स्ट विल गो फॉर द व्हॉट अ डिसऑर्डर्स. आता मेंडलचा जे काही एक्सपेरिमेंट आहे मोनोहायब्रिड क्रॉस, डायब्रिड क्रॉस, इनकम्प्लीट डॉमिनन्स, हा मेंडलने नाही केला, त्याच्यानंतर झालाय तो. त्याच्यानंतर नाही का बॅक क्रॉस, टेस्ट क्रॉस, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. आता व्हॉट इज द डिसऑर्डर्स. डिसऑर्डर म्हणजे काय, एखादा जेनेटिक डिसऑर्डर्स काय असू शकतो.
सो व्हॉट इज द जेनेटिक डिसऑर्डर? जेनेटिक disorder means the disease caused by the what a gene किंवा जीनच्या फॅक्टर्समुळे. कसं होतं की आपला शरीरातला एक ना एक गोष्ट हे जीन डिसाईड करत असतं. हाईट, कलर, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्या अंगावर एक तीळ जरी यायचा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा एक जीन असतो. जसं आपण लहानपणी एखादी रेकॉर्डिंग ऐकायचो किंवा म्हणजे CD प्लेयर्स यायच्या आधी, बरोबर आहे की नाही. ते CD प्लेअरवर जर स्क्रॅच आलं आणि तुम्ही CD जर का प्ले केली, बरोबर आहे, की काही वेळेच्या नंतर काय होतं की तुम्हाला तो गाणं बरोबर तिथे अटकतो. कळालं का? म्हणजेच जीन्स जो आहे का तुमचा टोटल दॅट जीन कंट्रोल्स ऑल द characters in living organism. ठीक आहे. कन्सिडर करा की एखादा ठिकाणी तुम्हाला काहीतरी एखादं घर बांधायचं आहे. तर घर बांधायचं यालाच आपण नाही का ब्लू प्रिंट सुद्धा म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? ब्लू प्रिंट. व्हॉट इज बाय ब्लू प्रिंट? असे निळ्या कलरमध्ये नसतं. ब्लू प्रिंटचा मिनिंगच असतो. आपण मूवीजमध्ये बघतो व्हॉट इज अ ब्लू प्रिंट. ब्लू प्रिंट म्हणजे काय? एखाद्याचा नकाशा, की एखादा माणूस त्याची हाईट कशी असणार आहे, त्याचा इमोशन ऑल्सो कंट्रोल्स ऑन द व्हॉट अ जीन्स. ब्लू प्रिंट. कन्सिडर करा की तुम्ही एखादं घर बांधायचं ठरवलंय. एखाद्याने काय केलंय की हे 4 रूमचा तुम्हाला नाही का एक नकाशा काढून दिलाय. ठीक आहे. हा बाबा किचन आहे, इथे नाही का तुमचा हॉल आहे, ओके, हे टॉयलेट बाथरूम आहे, इकडे नाही का हा बेडरूम आहे, हे बेडरूम 2 आहे, हे हॉल आहे, हे टॉयलेट आहे, त्याच्यानंतर हे किचन आहे. ठीक आहे. आता हा मॅप आपण कुणाला देतो? जो बांधकाम करतो, मिस्त्री म्हणतो आपण त्याला. मग तो जसाला तसा बघून हे करतो. परंतु चुकून येता येता तुम्ही काय केलं की ही गोष्ट उडून टाकली. काय केलंय? ही जी वॉल आहे ती उडवली. म्हणजे ब्लूप्रिंट तेच आहे का? बदलला. सो बदलला. ब्लूप्रिंट काय झालं त्याच्यामध्ये? बदलला. सो बदलल्याच्या नंतर हे दोन्ही बेडरूम एकच होईल. लाईक दिस. म्हणजे आपला जो जीन आहे इट्स बिकॉज ऑफ व्हॉट? एनी काइंड ऑफ द म्युटेशन और ॲब्रिवेशन, डुप्लिकेशन, या वेगवेगळ्या प्रकारामध्ये काय होतं की इथे चेंजेस होऊ शकतं. सो फर्स्ट ऑफ ऑल द एक्झाम्पल आपण पहिला बघूया, प्लिओट्रॉपी. दॅट इज व्हॉट? अ सिंगल जीन controls multiple character. म्हणजे एकच जीन मल्टिपल कॅरेक्टर्सला काय करतो? याच्यामध्ये कंट्रोल करतो. त्याला काय म्हणतो आपण तिथे? बोला, प्लिओट्रॉपी. व्हॉट वी कॉल्ड एज अ प्लिओट्रॉपी. In this pleiotropy, gene याला काय म्हणतो आपण तिथे? ओके. सो प्लिओट्रॉपिक दॅट जीन इज कॉल्ड इज व्हॉट? अ काय म्हणतो बाळांनो? प्लिओट्रॉपिक जीन. सो PLEI, प्लिओट्रॉपिक जीन. ठीक आहे. आता यामध्ये जे आहे दॅट इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ द प्लिओट्रॉपी इज व्हॉट? सिकल सेल ॲनेमिया. व्हॉट इज द मेन काय त्याचं हे काय आहे? ॲनेमियाचं मेन काय त्याचं? व्हॉट इज मीन बाय ॲनेमिया? सो ॲनेमिया म्हणजे नेमकं काय? देर इज अ लो O2 लेवल इन बॉडी. काय? ऑक्सिजनचा लेवल कमी होणे, त्याला काय म्हणतो आपण तिथे? ॲनेमिया. यू नो की आपल्यामध्ये जे आहे ते ऑक्सिजन कॅरी करून घेऊन जातं. बोला, कोण करून घेऊन जातं बाळांनो? द ऑक्सिजन
carry in blood by hemoglobin, that is also called as what? HB. काय म्हणतो आपण त्याला? HB. And this HB is present on RBC. काय असतो त्याला? HB is present on what? RBC. कशावर प्रेझेंट असतो? RBC वरती. तर ऑक्सिजन कॅरी करून घेऊन जातो हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन आपण म्हणतो ना, हिमोग्लोबिन 12.5 म्हणजे काय? आयडियल हिमोग्लोबिन कन्सिडर केलं जातं. HBचा लेवल कमी झाला, चक्कर येणे. का चक्कर येणे? कारण जितकं एनर्जी आपल्या बॉडीला लागते तेवढी एनर्जी प्रोड्यूस होत नाही. कारण का? HBचा लेवल कमी झाला म्हणजे ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी झाली. ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी झाली म्हणजे रेस्पिरेशन कमी झालं, जे सेल्युलर रेस्पिरेशन आहे ते कमी झालं आणि ATP जनरेशन सुद्धा कमी होतो याच्यामध्ये. तर हिमोग्लोबिन इज अ व्हेरी मच इम्पॉर्टंट फॅक्टर. सो HB have two chains, two alpha and what a two beta chain. याच्यापासून काय बनतो तुमचा? HB बनतो. काय होतो? HB बनतो. And these all are the made up from what? Amino acid. And you know that amino acid is what? Simply the protein. Protein is made up from what? Amino acid. आता हिमोग्लोबिन जो आहे का तो कशावर असतो? RBC वर. When a normal person, so in this normal person the RBC is what? Completely round. जर का आपण साइडने बघितलं तर हे माहिती आहे की बाय कॉन्केव्ह असतं. काय असतं ह्याच्यामध्ये? बाय कॉन्केव्ह. And on this RBC there is the presence of what? HB. ठीक आहे. हा नॉर्मल पर्सन. काय होईल जर का RBC ची साईज डिक्रीज झाली तर? लक्षात घ्या, होतं काय? दिस डिसऑर्डर इज व्हॉट? बिकॉज ऑफ पॉइंट म्युटेशन. बिकॉज ऑफ व्हॉट? पॉइंट म्युटेशन. पॉइंट म्युटेशन म्हणजे काय? की कुठला तरी एक जीन हा चेंज होतो. कळालं का? कुठला तरी एक जीन काय होतो? हा चेंज होतो. देर इज अ कॉल्ड एज अ पॉइंट म्युटेशन. ओके. आता हा नॉर्मलचा बघा कशापासून बनतो तुमचा? अमिनो ऍसिड. जर नॉर्मल HBचा जर बघितला सो देर इज व्हॉट? नॉर्मल HB हा एक अमिनो ऍसिड आहे, हा दुसरा अमिनो ऍसिड आहे, तिसरा आहे, चौथा आहे, पाचवा आहे, सहावा आहे अँड सो ऑन. ठीक आहे. सातवा आहे आणि सो ऑन. आणि सिकल सेल HB म्हणजे बिमार झाल्याच्या नंतर 1 आहे. ओके. हा तुमचा असतो व्हॅलिन, हिस्टामाइन, ल्युसीन, थिओट्रोपिन, प्रोलिन आणि ग्लुटामिन. काय? ग्लुटामिन. आणि इथे सुद्धा ग्लायसिन. सो इन दिस पोझिशन जर का बघितला तर एक जरी अमिनो ऍसिड तुमचा नाही का याच्यामध्ये सिक्वेन्समध्ये चुकला, हे नॉर्मलचा काय तुमचा बोला पहिले? व्हॅलिन येतो, हिस्टामाइन येतो, ल्युसीन येतो, थिओट्रोपिन येतो, प्रोलिन येतो, ग्लुटामिन येतो आणि ग्लायसिन. आता हे जो आहे का प्रॉपर सिक्वेन्स फॉर द नॉर्मल. पॉइंट म्युटेशन म्हणजे नेमकं काय? व्हॉट इज बाय पॉइंट म्युटेशन? कुठेतरी एखादा अमिनो ऍसिड मिसमॅच होणे. सेम लाईक सिकल सेलचा आपण बघूया आता की त्याचा HB कसा असतो? 2, 3, 4, 5, 6 आणि हे 7 अँड सो ऑन. सेम ॲज इट इज व्हॅलिनला व्हॅलिन. हा कुठला तुमचा? हिस्टामाइन. हा कुठला तुमचा? ल्युसीन. हा कुठला तुमचा? थिओट्रोपिन. हा कुठला तुमचा? प्रोलिन. बट यामध्ये ग्लुटामिनच्या ठिकाणी इथे काय होऊन जातं? लक्षात घ्या, ग्लुटामिनच्या ठिकाणी इथे काय होतं? व्हॅलिन. काय येतो? व्हॅलिन. अँड ॲज इट इज देर इज व्हॉट? ग्लायसिन. हा काय तुमचा? ग्लायसिन.
म्हणजे जर 6वा जर बघितला, 6th अमिनो ऍसिड इज व्हॉट चेंज. काय झालं तुमचा चेंज झाला. कितवा 6वा. म्हणजे नॉर्मलचा जर का नॉर्मल ह्युमन बिंगचा असेल HB तर ह्या प्रकारे हे प्रॉपर नॉर्मल आहे. पण बघा ना बाळांनो, इथे काय झाला चेंज झाला. नाही चेंज कशामुळे होतं? इट्स बिकॉज ऑफ जेनेटिक असू शकतो, व्हेरिएशन झालं असेल, म्युटेशन झालं तरी पण ह्या गोष्टी चेंज होतं. तर सिकल सेल ॲनिमियामध्ये लक्षात काय ठेवायचं तुम्हाला की बाबा 6व्याचा अमिनो ऍसिड काय होतो याच्यामध्ये चेंज होतो. देयर इज अ ग्लुटामाइन इज कन्वर्टेड इनटू व्हॉट व्हॅलिन. तर हे एक पॉईंट लक्षात ठेवा. हे सिक्वेन्स तेवढं लक्षात राहिलं तरी चालतं, पण कुठला राहतो चेंज तो तुम्हाला माहिती असायला पाहिजे. कळालं का? सो दिस कॉल्ड इज व्हॉट अ पॉईंट म्युटेशन. HB मध्ये किती चेन असतात? 2 अल्फा चेन असतात आणि 2 काय असतात बीटा चेन असतात. व्हॉट इज द ॲनिमिया? देयर इज अ लो अमाऊंट ऑफ HB इन द बॉडी दॅट कॉल्ड इज व्हॉट अ ॲनिमिया. आता व्हॉट इज एक्झॅक्टली आपण बघूया की सिकल सेल ॲनिमियाचं काय होतं एक्झॅक्टली. ह्याच्यामध्ये जीन्स, देर इज व्हॉट अ जीन्स. फर्स्ट ऑफ ऑल HBA अँड द HBS. लक्षात घ्या किती जीन्स आहेत त्यामध्ये HBA अँड द व्हॉट अ 2 ॲलेल्स म्हणू शकतो मी. त्याच्यामध्ये काय हा तुमचा नॉर्मल आहे, हा काय तुमचा नॉर्मल, आणि हा काय तुमचा आहे सिकल सेल. कळालं का? हा काय तुमचा नॉर्मल आहे, हा काय तुमचा सिकल सेल. नॉर्मलचा जर RBC बघितला इट इज व्हॉट अ बाय कॉन्केव्ह. पण सिकल या शब्दाचा अर्थ काय होतो? अर्धा चंद्रासारखा. विळा माहिती आहे ज्याचे पावशी म्हणतो आपण, कापतो कांदे वगैरे, त्याचाच कसा आकार होतो तसा. म्हणजे हा जर का समजा तुमचा नॉर्मल RBC असेल तर हा RBC तुमचा असा होणार. समजलंय? तर बाळांनो तुम्हीच मला सांगा याच्यावरती जास्त HB राहतील का याच्यावरती? बट ऑब्विसली आहे याच्यावरती HBचा लेवल जास्त असतो, याच्यावरती कमी होतं. मग हा जीन काय करतो की व्हॅलिनचं जे ग्लुटामिनचं आहे कन्व्हर्जन कशात करतं व्हॅलिन, आणि असा जो RBC असेल त्याचा कसं करून टाकतो हाफ मून शेप. सो हाफ मून शेप केल्यामुळे म्हणजे काय की याच्यामध्ये HB तर असतो, देयर इज व्हॉट अ व्हेरी लो हिमोग्लोबिन. किती असतो? व्हेरी लो हिमोग्लोबिन. म्हणून सिकल सारखा सेल झालाय कुठला RBCचा, म्हणून याला म्हणतो सिकल सेल. आणि लो ऑफ व्हेरी लो HB म्हणजे कोण झालं तुमचा ॲनिमिया, विच रिड्यूस द व्हॉट द ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी. आता ह्युमन बिंग आर द डिप्लॉइड, याच्यामध्ये दोन्ही असतात. तर एकदम नॉर्मल पर्सन कुठला आहे तुमचा? नॉर्मल पर्सन कुठला आहे तुमचा? HBA HBA. ठीक आहे. देन कॅरियर. कॅरियर म्हणजे काय? दोघांचे असतील याच्यामध्ये HBA आणि HBS. लक्षात घ्या काय आहे HBA आणि HBS. हा जो डिसऑर्डर आहे तो ऑटोझोमल नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नंतर बघणारच आहे की सेक्स डिटर्मिनेशन मध्ये की व्हॉट इज द सेक्स लिंक्ड डिसऑर्डर अँड व्हॉट इज द ऑटोझोमल डिसऑर्डर. टोटल 46 क्रोमोझोम असतात, त्यातले 44 जे असतात का ते कुठले असतात ऑटोझोमल क्रोमोझोम असतात, आणि बाकीचे जे असतात का ते दोन कुठले XX इन द फिमेल आणि XY कशामध्ये मेलमध्ये तो सेक्स लिंक्ड असतो. सो दिस इज व्हॉट अ ऑटोझोमल डिसऑर्डर. सिकल सेल एनेमिया इज व्हॉट ऑटोझोमल डिसऑर्डर. अँड सिकल सेल, सिकल सेल जर सिकल सेल बघितला तर तुम्हाला इट कम्स इनटू व्हॉट HBS आणि HBS. हा खपला. कळालं का? हा गेला. तर लक्षात घ्या हा कम्प्लिटली नॉर्मल म्हणजे आपल्या माझ्यासारखा तुमच्यासारखा. कळालं का? हा काय तुमचा कॅरियर आहे. कॅरियर म्हटल्याच्या नंतर इट शोज द माइल्ड सिम्पटम्स ऑफ सिकल सेल. माइल्ड का? कारण HBA नॉर्मलचा आहे, HBS कसाचा आहे सिकल सेलचा आहे. म्हणजे याच्यामध्ये जर का तुम्ही बघितलं तर RBC तुम्हाला अशा प्रकारे दिसतील दॅट सम आर व्हॉट अ कम्प्लीट नॉर्मलचे आहेत आणि सम आर व्हॉट अ सिकल सेल. काय तुमचे
सिकल सेल, म्हणजे 50-50% आहे. तर या पर्सनची डेथ तर होणार नाही, म्हणजे या पर्सनची काय होणार नाही, डेथ होणार नाही, पण हा ज्यावेळेस हेवी एक्सरसाइज करेल किंवा एक्सेसिव्ह वर्क करेल तर त्यावेळेस त्याला धापा लागणे किंवा नाही का ऑक्सिजन डिफिशियन्सीचा हे प्रॉब्लेम येऊ शकतं, पण हा व्यवस्थित लाईफ जगू शकतो. याच्यामध्ये आरबीसीज कसे असतात सांगा मला, सिम्पली कम्प्लीट कसे आहे तुमचे, सो ह्या तर कम्प्लिटली नॉर्मल आहे. व्हॉट अबाउट दिस, यामध्ये आरबीसीज सगळेचे सगळे कसे आहे तुमचे, सिकल सेल आहेत. कसे आहे तुमचे, सिकल सेल. तर इन दिस केस दिस इज द फॅटल. फॅटल म्हणजे काय, एक वय झाल्याच्या नंतर हा आजार जीव घेणारा आहे, की जेवढेही आरबीसीज जर का आपण ट्रान्सफर जरी केलं, समजा सर दुसऱ्याचा ब्लड घेऊन ट्रान्सफर करायचा ज्याचा नॉर्मल आरबीसी आहे, बरोबर आहे तुमचा, पण जीनेटिक डिसऑर्डर असल्यामुळे काय झालं की तो नॉर्मलला सुद्धा कन्वर्ट कशामध्ये करतो, सिकल सेलमध्ये. म्हणजेच हा काय करतो, नॉर्मलला कन्वर्ट कशात करतो, सिकल सेलमध्ये. ब्लड सुद्धा आपण किती अमाऊंटमध्ये ट्रान्सफ्यूज करणार, किती वेळा ट्रान्सफ्यूज करणार, तर हे झालं. जर याच्यामध्ये क्रॉसिंग बघितलंय आपण दोन कॅरियरची, इट इज व्हॉट अ क्रॉसिंग. तर दोन कॅरियर मध्ये जर का आपण क्रॉसिंग बघितलं इथे, तर कॅपिटल HB अँड ए म्हणजे कोण झाला, नॉर्मल. देन HBS म्हणजे कोण झाला, सिकल सेल. HBA HBS क्रॉस विथ व्हॉट अ HBA अँड द HBS. ठीक आहे. आता यामध्ये बघितलं हे कोण आहे, कॅरियर, हे पण कोण आहे, कॅरियर. सो व्हॉट विल गेट, HBA गॅमेट, देन HBS हा सेकंड गॅमेट. ठीक आहे. जर इथे बघितला गॅमेट तुम्ही HBA अँड द व्हॉट अ HBS, इन दॅट केस व्हॉट विल हॅपन, लक्षात घ्या. तर बाळांनो हा HBA HBA बघा क्रॉस केल्याच्या नंतर काय मिळणार, HBA HBA. देन नेक्स्ट बघा क्रॉसिंग केला, घ्या आपला पुणेट भाऊचा स्क्वेअर, पुणेट, हा आला पुणेटचा स्क्वेअर इथे. पुणेटच्या स्क्वेअर नुसार बोला HBA HBS HBA HBS काय मिळाला, HBA HBA, इकडे HBA HBS, इथे HBA HBS HBS HBS. ठीक आहे. म्हणजेच हा कंप्लीट काय झाला तुमचा एक नॉर्मल, हा काय झाला तुमचा नॉर्मल, हे कॅरियर, आणि हा काय झाला तुमचा सिकल सेल पेशंट. सो HBA HBS HBA HBS आणि HBS HBS. सो याच्यामध्ये दोन तुम्हाला काय मिळणार आहे बोला, दिस टू आर व्हॉट अ कॅरियर अँड दिस वन व्हॉट अ सिकल सेल. हा तर भाऊ कम्प्लिटली नॉर्मल आहे, ह्या माइल्ड सिम्पटम दाखवतो. माइल्ड म्हणजे काय की सिकल सेलचे पण दाखवतो आणि त्याच्यानंतर नॉर्मलचे, बट हे जीन याची इज्जत वाचवतो आणि लास्टला काय हा जगतो बाबा, हा मरत नाही. पण एक्सरसाइज जर केला समजा यांनी तर याला धापा वगैरे येण्याची शक्यता आहे. पण सिकल सेल हा तर खपला. मग काय करायचं सिकल सेल पेशंटला, देर इज व्हॉट अ मेन, देर इज अ मॅसिव्ह अमाऊंट ऑफ ब्लड ट्रान्समिशन. तर ह्याला काय करू शकतो, फक्त आपण बोला जसं सिकल सेल होतील, कळालं का, त्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त काय करावं लागेल, तिथे मॅसिव्ह अमाऊंट काय ब्लड ट्रान्सफ्यूज करावं लागेल. आता एक सम क्रायटेरिया आहे इथे. मलेरिया माहिती असेल तुम्हाला. सो मलेरिया विच इज विल लर्न इन द व्हॉट अ डिसीज जो आहे टॉपिक त्याच्यामध्ये. सो मलेरिया अफेक्ट द आरबीसी, कुणाला करतं, आरबीसी. तर HBA ला म्हणजे HBA मलेरिया. ओके. सो मलेरिया डिसऑर्डर जो आहे ते माहिती आहे की आपण
अॅनाफिलीज जे आहे मॉस्किटो त्याची फिमेलने चावली तर नाही का मलेरिया होतो आपण म्हणतो. सो HbA म्हणजे हा कोण झाला नॉर्मल, याचा आरबीसी काय झाला बोला नॉर्मल. तर याला लगेच इम्पॅक्ट करणार कोण मलेरियाचा पॅरासाइट कोण असतं प्लाझ्मोडियम. इट्स व्हॉट अ प्लाझ्मोडियम. ठीक आहे, ह्याला इफेक्ट करणार आणि फायनली नॉर्मल पर्सनला काय मलेरिया होण्याचे चान्सेस किंवा मलेरिया होतो. पण जर का तुम्ही कॅरियर बघितला दॅट्स HbA आणि HbS म्हणजेच काय झाले काही याचे काय तुमचे नॉर्मल आहेत, काही काय तुमचे सिकल सेल आहेत, बरोबर आहे का नाही. तर काही काय तुमचे नॉर्मल आहे काही सिकल सेल. आरबीसीच बरोबर नाही याचा तर मलेरिया कुठं जाऊन तिथं थांबेल. तर प्लाझ्मोडियम जो आहे का त्याच्यामध्ये सर्वाइव्ह करू शकत नाही याच्यामध्ये, पण याच्यात करतो. म्हणजे मलेरिया जरी झाला तर माइल्ड सिम्पटम दाखवतो. कशामध्ये याच्यामध्ये बोला माइल्ड सिम्पटम. आणि व्हॉट अबाउट द सिकल सेल पेशंट. बस झाला आधी जिंदगी झंड झाली याची, काय सिकल सेल झाला खपणारच आहे तसं आपण. तर मग याच्यामध्ये आणखी मलेरिया होणार नो. सो मलेरियामध्ये काय होतं की HbS म्हणजे याचे सगळे काय बोला सिकल सेल आहेत ना, आहे का नाही सगळे सिकल सेल. तर मला एक सांगा मलेरियाच्या अँटीजेनला काय लागतो आरबीसी लागतो, कसला नॉर्मल. तर नॉर्मल पर्सनला मलेरिया होतो, सिकल सेलला पर्सनला मलेरिया होत नाही. तर का होत नाही कारण याचा आरबीसी कसा आहे तुमचा सिकल सेल टाइप आहे. कसा आहे तुमचा सिकल सेल टाइप आहे. सो देर इज व्हॉट अ नो मलेरिया. याच्यामध्ये माइल्ड सिम्पटम अँड द व्हॉट दिस इज द मलेरिया इफेक्टिव्ह. ठीक आहे. सो इट कम्स टू दॅट दिस इज द कम्प्लीट नॉर्मल, दिस इज द कॅरियर अँड दिस. तर याच्यामध्ये जो आहे हा कम्प्लीट नॉर्मल एक आहे, कॅरियर तुमचे काय 2 आहेत आणि सिकल सेल किती आहे तुमचा 1 आहे. सो रेशो 1:2:1. पण हात राहणार नाही आहे, हात कम्प्लीट निघून जाणार, त्यामुळे द रेशो 1:2. काय येतो याच्यामध्ये 1:2. सो इन दिस लेक्चर वी सॉ व्हॉट इज द इनकम्प्लीट डॉमिनन्स, व्हॉट इज द त्याच्यानंतर काय बघितलं आपण बोला नेक्स्ट काय बघितलं याच्यामध्ये कोडॉमिनन्स आणि फायनली प्लिओट्रॉपी. याच्यामध्ये काय बघितलं सिकल सेल ॲनिमिया. वन मोर टाइम आय एम गोइंग टू रिवाइज द एंटायर. ओके, मेंडेलियन व्हेरिएशन प्रिन्सिपल. व्हेरिएशन म्हणजे काय की मेंडलने ह्या सगळ्या गोष्टीला फॉलो केलाच नाही. तर लोकस व्हॉट इज द होमोलॉगस क्रोमोझोम वरती जर का 2 ॲलेल्स नाही का सेम याच्यावर असेल त्याला म्हणतो सिंगल जीन ऑर द व्हॉट अ 2 ॲलेल्स. इंट्रा ॲलेलिक ऑर द इंट्राजेनिक. ठीक आहे. इन दिस एक्झाम्पल विल सी what is incomplete dominance, the definition, the partial expression of both the characters. Partial expression of what both the characters. मेंडलच्या याच्यामध्ये काय होता एक डॉमिनेंट होता एक रिसेसिव्ह होता, एकच कॅरेक्टर एक्सप्रेस व्हायचा. पार्शियल एक्झाम्पल मिराबिली जलप्पा और 4 o'clock plant अँड स्नॅपड्रॅगन और विच इज अ डॉग फ्लावर म्हणतो आपण त्याला. एक्सपेरिमेंटल बघितला तर कम्प्लीट रेड फ्लावर जर क्रॉस केला तर व्हाईट सोबत काय मिळाला आपल्याला बोला पिंक, आणि त्या पिंकचं सेल्फिंग केल्यावर काय मिळाला एक रेड 2 पिंक आणि एक काय मिळाला व्हाईट. सो द फिनोटायपिक अँड द जिनोटायपिक रेशिओ इन व्हॉट इनकम्प्लीट डॉमिनन्स इज 1:2:1. जर ॲनिमल बघितला ॲनिमलमध्ये दॅट इज अ ॲडेलोन्सियन फॉल. ॲडेलोन्सियन फॉल म्हणजे काय कोंबडा आणि कोंबडी. आता दॅट कोंबडी इज व्हॉट ब्लॅक सॉरी व्हाईट अँड द कोंबडा इज व्हॉट ब्लॅक. अंडरगो क्रॉस विल गेट द व्हॉट ब्लू. ना तेरा ना मेरा 50-50 म्हणजेच काय झाला इनकम्प्लीट डॉमिनन्स. सो इनकम्प्लीट म्हणजे काय एकाचाच कॅरेक्टर किंवा एकाचाच कॅरेक्टर फुल्ली एक्सप्रेस न होता हाफ एकाचा होतो हाफ एकाचा होतो ब्लू. जर या 2 ब्ल्यूचा आपण हे केलंय तर एक कम्प्लीट तुम्हाला काय मिळाला ब्लॅक 2 ब्ल्यू आणि व्हाईट. सो हिअर इज द रेशो ऑल्सो 1:2:1. को डॉमिनन्स को मीन्स व्हॉट सोबत दोघांचे कॅरेक्टर जर का सेम याच्यामध्ये एक्सप्रेस होत असतील दॅट इज कॉल्ड व्हॉट को डॉमिनन्स. देर इज अ 100% or the simultaneously expression of both the characters is called as codominance. 100% expression of what both the characters. Example coat color of what cattles. Cattles गुरढोर त्यांच्या नाही का कोटचा कलर आणि ABO टाइप ऑफ व्हॉट
ब्लड ग्रुप. कुठला ब्लड ग्रुप? एबीओ टाईप ऑफ ब्लड ग्रुप. तर पहिला आपण बघितला याच्यामध्ये काय, कोट कलर. सो कोट कलर बघितला तर रेड फिमेल क्रॉस विथ द व्हाईट. तर रेड आणि व्हाईटचा क्रॉस झाला तर मेंडलच्या नुसार काय सगळे रेड मिळायला पाहिजे होते, पण तसं नाही झाला. दिस इज व्हॉट रोन. म्हणजे काय, पिंक. पिंक गाय तर मी कधी बघितलीच नाही आणि नसायला पाहिजे. तर ह्याच्यामध्ये रेड अँड व्हॉट काय झालं, याच्यामध्ये क्रॉस झाला. काय मिळाला मला? रोन, चट्ट्या पट्ट्यावाली. मेरे पास सफेद भी है और ये भी है. म्हणजे हा कम्प्लीट रेड होता, हा कम्प्लीट व्हाईट होता, क्रॉस केला सम रेड पॅचेस ॲज वेल ॲज व्हाईट पॅचेस, त्याला काय म्हणतो आपण? रोन. मीन्स इन F1 जनरेशन सगळेचे सगळे रोन. पिंक जर झाली असती तर सगळे बैल त्या मागे लागले असते. ठीक आहे. आता याच्यामध्ये जे आहे का कॅपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू, कॅपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू. सो इन दिस क्रॉसिंग यू कॅन सी F2 जनरेशन. ओके, दोन रोन घेतला, गॅमेट्स आपले डब्ल्यू डब्ल्यू, डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू, डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू, स्मॉल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू. मीन्स व्हॉट? हा कोण आहे बोला बाळांनो? रेड. हा कोण आहे? रोन. हे कोण आहे? रोन. आणि हा कोण आहे तुमचा? व्हाईट. म्हणजेच द जिनोटायपिक ॲज वेल ॲज फिनोटायपिक रेशो इज सेम इन द कोडॉमिनन्स. आफ्टर द कोडॉमिनन्स द अनदर एक्झाम्पल इज व्हॉट? ह्युमन ब्लड ग्रुप. आता ह्युमन ब्लड ग्रुप हा एबीओ टाईप आहे. तर एबीओ टाईप ऑफ ब्लड ग्रुपमध्ये कॅपिटल आय ए, कॅपिटल आय बी आणि स्मॉल आय. कॅपिटल आय ए आणि कॅपिटल आय बी काय तुमचा? डॉमिनेटिंग आलेला आहे. स्मॉल आय काय तुमचा? रेसेसिव्ह आलेला आहे. नीटला हा क्वेश्चन आला होता. कुठला? की ह्युमन ब्लड ग्रुप शोज हाऊ मेनी फिनोटायपिक अँड द हाऊ मेनी जिनोटायपिक. सो इट शोज व्हॉट? 4 फिनोटाइप अँड द 6 काय तुमचा? जिनोटाइप. सो फिनोटाइप इज व्हॉट? एक तर ए असू शकतो, बी असू शकतो, ए बी किंवा ओ. काय? ए बी, ए बी आणि ओ, 4 फिनोटाइप आले. आता बाहेरून बघितलं एखाद्याचा ब्लड ग्रुप ए आहे, त्याच्या ब्लडमध्ये घुसून बघणार आहे का तो कॅपिटल आय ए आहे का नाही? नाही. सो ए चे 2 फॉर्म्स पडले इथे. काय पडले याच्यामध्ये? 2 फॉर्म पडले. कुठले? कॅपिटल आय ए, कॅपिटल आय ए, स्मॉल आय. हे ती बिचारी रिसेसिव्ह आहे. ज्या डॉमिनंट सोबत असतं रिसेसिव्हचं काही चालत नाही. कुणाचं चालतं? डॉमिनेटिंग वाल्याचं. बरोबर आहे. आणि हे काय तुमचा बोला? डॉमिनेटिंग आहे. दॅट इज व्हॉट? 2 ॲलिस ह्याच्या, म्हणजे ह्याचे टोटल 4 झाले. त्याच्यानंतर ए बीचा जर बघितला आपण तर काय आला? कॅपिटल आय ए, कॅपिटल आय बी. मेन पर्पज आपला हेच आहे, सायमल्टेनियसली एक्सप्रेशन ऑफ द बोथ द कॅरेक्टर्स इज कॉल्ड एज अ कोडॉमिनन्स. तर इथे ए पण एक्सप्रेस झाला आणि बी पण एक्सप्रेस झाला. सो दिस इज द ए बी ब्लड ग्रुप इज व्हॉट? एक्झाम्पल ऑफ कोडॉमिनन्स. हे पुन्हा सीईटीला किंवा नीटला विचारलं जातं. तर हाऊ मेनी फिनोटाइप अँड द जिनोटाइप? नाउ जेनेटिक डिसऑर्डर. व्हॉट इज बाय डिसऑर्डर? देयर इज व्हॉट? की आपल्यामध्ये जो जीन्स आहे तो जीन्स माइट बी द म्युटेशनमुळे म्हणा, ॲब्रिवेशनमुळे म्हणा चेंज झाला आणि आपली नाही का बॉडी चेंज झाली. आपला हाईट, कलर, इवन दो अंगावर तिळ यायची सुद्धा काय असतं म्हटलं होतं मी तुम्हाला? जीन असतं. इमोशन्स अल्सो कंट्रोल बाय जीन्स. ओके. कुणी रागिष्ट असतं, कुणी हळवा असतं, कुणी बोलतच नाही, कुणी बोलताना थांबतच नाही. कळालं का? हे सगळे जीन्स रिलेटेड असतात. तर हे डिपेंड करतं की त्याच्यावरती कुठल्या जीन्सचा. आता एखादा जीन जर का बिघडला, काय बिघडला, तर अख्खा माणूस बिघडला. बघा, डायबिटिक पेशंट जो असतो त्याचे आईवडील जर डायबिटिक असेल तर मुलांना डायबिटीज होण्याचे चान्सेस असतात, पण एका एजच्या नंतर. दॅट इज अ लॅक ऑपेरॉन मॉडेल. तुम्हाला आठवत असेल, जीन एक्सप्रेशन अँड द जीन रेग्युलेशन. म्हणजेच काय? जीन जो आहे एका पर्टिक्युलर टाईमच्या नंतर त्यावेळेसच तो एक्सप्रेस होतो, कधी पण एक्सप्रेस होत नाही. सो प्लिओट्रॉपी इज एन एक्झाम्पल. सिंगल जीन कंट्रोल द मल्टिपल कलर. काय? सिंगल जीन कंट्रोल द मल्टिपल कलर. प्लिओट्रॉपी जीन, सिकल सेल ॲनिमिया we already seen. What is the anemia? Low level of oxygen inside the body or the carrying capacity is called as anemia. आपल्यामध्ये जे एच बीचा लेवल असतो तो किती असतो? 12.5 हा नॉर्मल कन्सिडर केला जातो. परंतु त्याच्यापेक्षा खूप कमी झाला, कुणाचा 5 झाला, 6 झाला, म्हणजे त्याच्यामध्ये ऑक्सिजन घेऊन जात नाही. देर इज अ नो ऑक्सिजन, नो रेस्पिरेशन, नो एनर्जी, आणि फायनली काय? डेथ. तर सिकल सेल ॲनिमिया इज व्हॉट? अ बेस्ट एक्झाम्पल. नॉर्मल जो पर्सन आहे त्याचा ब्लड कसा असतो? कंप्लीट राऊंड असतो, बायकॉन्केव्ह असतो. एच बी बिकॉज ऑफ व्हॉट? अ पॉइंट म्युटेशन. हे कशामुळे असतं सांगा मला? पॉइंट म्युटेशन. व्हॉट इज बाय पॉइंट म्युटेशन? मीन्स देर इज अ म्युटेशन ॲट
सिंगल पॉइंट. कळाल का? तर लक्षात घ्या, नॉर्मल HBचा जो अमायनो ॲसिडचा सिक्वेन्स आहे, व्हॅलिन, हिस्टामाइन, ल्युसीन, थिओट्रोपिन, प्रोलिन, ग्लुटामाइन आणि ग्लायसिन, हा असा असतो. इकडे बघा तुम्ही सिकल सेल ॲनिमियाचा व्हॅलिन ॲज इट इज ओके, हिस्टामाइन ॲज इट इज ओके, म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ. ओके, 1 2 3 4 5 6. जर तुम्ही 6व्यामध्ये बघितलाय सिकल सेल आणि नॉर्मलमध्ये, तर इथे ग्लुटॅमिक ॲसिड होता, इथे कोण आहे? व्हॅलिन. सो देर इज व्हॉट अ चेंजेस, म्हणजे एका पॉईंटला चेंज झालंय. दॅट्स वाय सिकल सेल ॲनिमिया जो आहे तो ऑटोझोमल डिसऑर्डर आहे आणि इट्स बिकॉज ऑफ व्हॉट? पॉईंट म्युटेशन. कशामुळे होत असतं? पॉईंट म्युटेशन. जस्ट कम बॅक टू द सिकल सेल ॲनिमिया. HbA फॉर द कम्प्लीट नॉर्मल, HbS व्हॉट? सिकल सेल. सिकल म्हणजे काय? हाफ मून शेप सारखा नाही का तुमचा RBC होतो. आता मून शेप सारखा ऑलरेडी जर का गोल असेल समजा त्याच्यावर तर किती पण ऑक्सिजन बसता येते, बरोबर आहे का नाही? परंतु जर ऑलरेडी RBC तुमचा नाही का काय झाला, हाफ मून झाला, तर ऑक्सिजनला जागा आहे का बाळांनो? देर इज नो जागा. मग जागा नसल्यामुळे काय होतं? ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी आणि HB नाही आहे, तर त्याच्यामुळे ॲनिमिया होतो. आता याच्यामध्ये कॅरियर नॉर्मलला आपण HbA कन्सिडर केला, कॅरियरला HbA HbS आणि सिकल सेलला काय केलं आपण? HbS HbS. अँड द लास्ट इफ यू गो फॉर द व्हॉट? अ क्रॉसिंग. जर क्रॉसिंगला तुम्ही गेलाय तर 2 कॅरियर्स, हे काय तुमचे? कॅरियर्स. HbA HbS, HbA HbS. जे जीन्स काय आले तुमचे? HbA HbS. कुठल्याही याचा जिनोटाईप जर का हे काढायचं असेल तुम्हाला की किती टाईपचे नाही का जीन्स आपले गॅमेट्स प्रोड्यूस होऊ शकतात त्याच्यामध्ये, द फॉर्म्युला इज 2 to the power n. n म्हणजे काय? नंबर ऑफ हेट्रोझायगस. जितके जास्त हेट्रोझायगस तेवढे नाही का टाईप्स ऑफ जीन्स तुम्हाला गॅमेट्स तुम्हाला बघायला मिळतील ते. सो नॉर्मलसाठी HbA HbA, कॅरियरसाठी HbA HbS, याच्यासाठी HbA HbS आणि तुमचा फायनली काय? सिकल सेल. सो सिकल सेल इज व्हॉट? अ डेडली डिसऑर्डर. म्हणजेच काय? जर का त्याला प्रॉपर ब्लड ट्रान्सफ्युजन, कुठल्याही प्रकारची टॅबलेट वर्क करत नाही, काही करत नाही याच्यावरती, कुठल्याही जेनेटिक डिसऑर्डरला कुठल्याही प्रकारचं मेडिसिन यूज केला जात नाही. देर इज अ माइट बी द जीन थेरपी और व्हॉट? एनी अल्टरनेटिव्ह ऑप्शन जस्ट लाईक मॅसिव्ह अमाऊंट ऑफ ब्लड ट्रान्सफ्युजन. झाला रे झाला सिकल सेल, लगेच ब्लड चढवा, परत ते राऊंड जाय का, परत सिकल सेल करणार, परत ब्लड चढवा, म्हणजे रेग्युलर लेवलला नाही काय करावं लागेल. आणि एक एक्स्ट्रा पॉईंट सांगितलं होतं मलेरियाचा, बरोबर आहे ना? सो मलेरिया इज व्हॉट? बिकॉज ऑफ द प्लाझ्मोडियम. कशामुळे होत असतो? प्लाझ्मोडियम विवॅक्स और द फॅल्सिपेरम, असे वेगवेगळे नाही का हे जे डिसीज टॉपिकमध्ये बघू. मलेरियाचा जो अँटीजन आहे, अँटीजन मीन्स व्हॉट? एनी फॉरेन पार्टिकल विच कम्स इनसाइड द बॉडी अँड कॉज व्हॉट? डिसऑर्डर. त्याला काय म्हणतो आपण तिथे? अँटीजन. जो अँटीजन आपल्या याच्यामध्ये आला, जर तो कशाला अफेक्ट करतो? RBCला. कशाला करतो? RBCला. नॉर्मलचा RBC कसा आहे तुमचा? नॉर्मल. मग याच्यावरती मलेरिया होण्याचे चान्सेस हाय असतात. कॅरियरचं कसं असतो? अर्धे काय असतात तुमचे? हाफ मून असतात, अर्धे काय असतात? नॉर्मल. त्यामुळे माइल्ड सिम्पटम ऑफ व्हॉट? मलेरिया दाखवतो. HbS सगळेच काय तुमचे? सिकल सेल. त्यामुळे जे आहे का याच्यामध्ये. सो बेसिकली इन दिस यू आर गोइंग टू सॉ that is what is the codominance, incomplete dominance and pleiotropy. In next lecture we are going to see some another type of disorder just like what Mendelian disorder, which is a presence of the what? Down syndrome, Klinefelter syndromes, Turner syndromes. Okay, आणि याच्यामध्ये हे वेगवेगळे आपण बघणार आहे इथे. तर ॲट द एंड ऑफ द लेक्चर्स, जर लेक्चर तुम्हाला कळत नसतील वगैरे तर तुम्हाला काही नंबर्स इथे फ्लॅश होत असेल आणि इथे एक तुम्हाला QR कोड दिसत असेल. या QR कोडला जर का तुम्ही समजा स्कॅन केलाय तर तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअपच्या ग्रुपला येशाल आणि तिथे तुम्हाला कुठलेही डाऊट्स तुम्ही तिथे विचारू शकता. आणि या नंबरला जर का तुम्हाला क्रॅश कोर्सला किंवा कशा प्रकारच्या नोट्सची तुम्हाला गरज लागत असेल, या नंबरवर तुम्ही डायरेक्टली फोन करा, तुम्हाला इथे अटेंड केला आहे. सो थँक्यू फॉर द टुडे सेशन. On the next session we are going to see some another type of disorders.